महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहण्यासाठी तुमच्या लाडक्या सिम्पली मनीषा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी केला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक, तोही झटपट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात आधी डाळ शिजवून पाणी काढून घेतले, मग मी कोथिंबीर वडी तळून घेतली, त्यानंतर पापड तळून घेतले, मग केली खमंग बटाट्याची भाजी। तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची, हळद, मीठ घालून बटाटे घालून मिक्स करा। आता करूया कटाची आमटी। सर्वात आधी वाटण करूया। जिरे, धणे, तीळ, खोबरे, आलं, लसूण, कोथिंबीरचे देठ, टोमॅटो, कांदा भाजून वाटून घ्या। नंतर फोडणीसाठी तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता ठेचलेला, लसूण, हिंग, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला घाला आणि नंतर डाळीचं पाणी घालून वाटण घाला आणि उकळी येऊ द्या। नंतर कोथिंबीर घाला। नमस्कार मैत्रिणींनो, आज केली टम्म फुगणारी पुरणपोळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात आधी डाळ शिजवून पाणी काढून घेतले। अर्धा तास भिजवलेली चणा डाळ आपण कुकरला छान मऊ शिजवून घेतली आहे। आता त्यात समप्रमाणात गूळ घातला आणि वेलची, सुंठ, जायफळ पूड घातली। आता हे मिक्स करून हे पुरण आपल्याला आटवून घ्यायचं आहे। पुरण जेवढं मऊ आणि बारीक असेल तेवढीच पोळी छान आणि न फुटता लाटली जाते। पोळी मऊ होण्यासाठी कणिक नेहमी सेलसर आणि तेल लावून छान मळून घ्या आणि तासभर ओला रुमाल टाकून झाकून ठेवा। कणकेचा गोळा हातावर घेऊन त्याची वाटी करा आणि मधला भाग थोडा जाड ठेवा। पुरण भरून गोळा बंद करा। पुरणाचा गोळा कणकेत भरताना तो सगळीकडे एकसारखा भरा। आता अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची, म्हणजे पुरण काठापर्यंत पोहोचतं। पोळी लाटताना कधीही मध्यभागी दाब देऊ नका। लाटणे नेहमी कडेकडून फिरवावे। हलक्या हाताने कडा लाटल्या की पुरण आपोआप मध्यभागाकडून काठाकडे ढकलले जाते। पोळी एकदा लाटून झाली की ती सारखी उलटू नका। एका बाजूने थोडी लाटली की पीठ लावून दुसरी बाजू लाटा। जास्त वेळा उलटल्याने पोळी फाटण्याची शक्यता असते। तवा मध्यम गरम असावा। पोळी तव्यावर टाकल्यावर जेव्हा असे छोटे बुडबुडे दिसतील तेव्हाच ती उलटायची। बघा आपली पोळी कशी टम्म फुगली आहे। आता यावर साजूक तुपाची धार सोडूया। वास तर इतका सुंदर येतोय की आताच खावीशी वाटते। गरम तव्यावर टाकल्यावर जेव्हा पोळी अशी टम्म फुगते तेव्हा समजावं की आपली पुरणपोळी एकदम परफेक्ट झाली आहे। पुरणपोळी बनवायला मी माझ्या आईकडून शिकले। तुम्हाला कोणी शिकवली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या गोड रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा। तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपीज पाहण्यासाठी तुमच्या लाडक्या सिम्पली मनीषा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।